TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात। त्याचबरोबर एक प्रहार जी सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण, त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांचे सामाजिक प्रश्न, प्रहार ही सामाजिक संघटना आहे आणि म्हणून दिव्यांगाचेच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, अगदी गोर गरीब जनता यांचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्या। एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आपल्याला माहित आहे, मी एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट माझी कमिटमेंट असते। डायलॉग काय सांगत नाही मी, पण आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं हे महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच या राज्यामध्ये अल्पावधीमध्ये कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांधा शिवसेना पोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं, याचा अभिमान मला आहे, आनंद आहे। आणि आता बच्चूभाऊ सोबत आले, त्यांची टीम सोबत आली आहे। या दिव्यांगांचा देखील आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद देखील या माध्यमातून आपल्याला मिळेल। गोरगरिबांचा आशीर्वाद असतो, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आशीर्वाद असतो, तो देखील या ठिकाणी आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये कामी येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। आणि तुम्ही ज्या विश्वासाने आलेला आहात या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। एका ताकदीने आपण महाराष्ट्रभर, एका ताकदीने गावागावामध्ये, अगदी खेड्यापाड्यामध्ये, शहरापासून गावापर्यंत सगळीकडे शिवसेना मजबूत करण्याचं काम करूया, शिवसेना वाढवण्याचं काम करूया। गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक, हे अभियान जे आहे आपलं, हे अभियान राबवूया, एवढंच आपल्याला आणि त्यासाठी मी आपल्या सोबत आहे। आपले सर्व प्रमुख पदाधिकारीचे मी स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।